नमस्कार विद्यार्थी मित्र, मी श्रीमती ठाकरे पी एन, कला वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय येथे गणित विषयासाठी अध्यापन करते. प्रथमतः मी तुम्हा सर्वांचं आमच्या महाविद्यालयातर्फे स्वागत करते आणि तुम्ही तुमच्या यशस्वी वाटचालीसाठी सायन्स फॅकल्टीची निवड केली आहे त्याबद्दल मनापासून अभिनंदन करते. तर विद्यार्थी मित्र, आज आपल्या या पहिल्या ऑनलाईन व्हिडिओ सेशनमध्ये आपण सायन्स फॅकल्टीविषयी थोडक्यात माहिती जाणून घेणार आहोत. याच्यामध्ये ज्या बेसिक थिंग्स आहेत, ज्या तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे, त्याविषयी आपण आज थोडक्यात जाणून घेऊ. तर आजच्या टॉपिकचं टायटल आहे इंट्रोडक्शन टू सायन्स फॅकल्टी. आता सायन्स फॅकल्टीच्या माहितीच्या आधी आपल्याला सायन्स म्हणजे काय हे माहिती हवं, बरोबर? व्हॉट इज एक्झॅक्टली मीन बाय सायन्स, राईट? विज्ञान म्हणजे काय? मग आता विज्ञान हा शब्द आपण अगदी लहानपणापासून ऐकतोय, आपल्या अवतीभोवती ऐकतोय, शाळेत ऐकत आलोय. पण मग विज्ञान म्हणजे काय? व्हॉट इज द सायन्स? एक्झॅक्टली मीन बाय सायन्स, राईट? सो इट्स simple definition is here. It is a study or a knowledge about the physical world and natural laws. मराठीमध्ये तुम्हाला सांगता येईल की भौतिक जग आणि नैसर्गिक नियम किंवा तत्व यांचा अभ्यास किंवा ज्ञान. आता इथे अंडरलाईन केलेला शब्द आपल्याला सांगता येईल की ज्ञान आहे, बरोबर? मग हे ज्ञान कशाविषयी? भौतिक जग आणि त्यांचे नैसर्गिक नियम किंवा तत्व. मग आता इन शॉर्ट आपल्याला जर सांगायचं झालं सायन्स म्हणजे काय, तर सायन्स इज नथिंग बट युअर टू नॉलेज, राईट? सायन्स इज टू नो. सायन्स म्हणजे ज्ञान मिळवणे, सायन्स म्हणजे माहिती घेणे, एखाद्या गोष्टीची जाण करून घेणे. मग आता ह्या विज्ञानाचा उपयोग जेव्हा आपण आपलं डे टू डे लाईफ हे अधिक चांगलं कसं जगता येईल याच्यासाठी करतो, तेव्हा त्याला म्हणतात टेक्नॉलॉजी. अँड दिस सायन्स अँड टेक्नॉलॉजी इज द मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट इन अवर लाईफ. दॅट्स वाय वी हॅव टू स्टडी द सायन्स. सो सायन्स इज जस्ट ओनली टू नो. एखाद्या अज्ञात गोष्टीविषयी ज्ञान मिळवणे, त्याची माहिती करून घेणे, त्याच्याविषयी जाणून घेणे म्हणजे काय असणार आहे? विज्ञान, सायन्स. आपण बघतो की आकाशामध्ये वीज चमकते, पाऊस पडणे, आपल्याला शिंका येणे, आपण एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जायला किती वेळ लावतो, आपण एकाच ठिकाणी उभं राहिलं तर आपल्या पायाला कळ लागते. मग हे सगळं का घडतं, याच्या मागे कोणती कारणं असतात, याविषयीचं ज्ञान मिळवणे, याची माहिती घेणे, याच्याविषयी जाणून घेणे, याला म्हणतात विज्ञान. दॅट इज सेड टू बी सायन्स. अँड सायन्स, इट इज द मोस्ट important part in our life, and that's why we have to study the science. मग आता सायन्स ही कन्सेप्ट खूप लार्ज आहे, याला काही लिमिटेशन्स नसणार आहेत. मग सायन्सचा स्टडी करताना आपल्याला थोडं डिफिकल्ट होतं. मग याच्यासाठीच सायन्सचं क्लासिफिकेशन केलं गेलं. मीन्स सायन्स इज डिवायडेड अँड दॅट डिवायडेशन्स मीन्स ब्रँचेस. And we say that there are so many branches of science, but we just only see the main branches of science. Okay, आता इथे तुम्हाला दिसतंय स्क्रीनवर, these are the main branches or the important branches of science. First one is biology, second is chemistry, third one is physics, then earth science, and last one is space science. So one again a branch included in this, that is your mathematical science. मग आता ह्या ब्रँचेसपैकी आपल्याला 11वी आणि 12वीसाठी ज्या महत्त्वाच्या शाखा आहेत, आपण त्याविषयी आज थोडक्यात माहिती घेऊ. मग याच्यामध्ये असणारे बायोलॉजी, केमिस्ट्री, फिजिक्स अँड मॅथमॅटिक्स. सो वी कॅन सी स्टेप बाय स्टेप. सो फर्स्ट ब्रँच इज केमिस्ट्री, रसायनशास्त्र. सो केमिस्ट्री इज द स्टडी ऑफ द कंपोजिशन ऑफ सबस्टन्सेस अँड हाऊ दे इंटरॅक्ट विथ इच अदर. So chemistry is nothing but the study of substances or the study of matters. बरोबर? याच्यामध्ये मॅटरचा अभ्यास केला जातो. आता मॅटर म्हणजे काय? सो मॅटर इज वन हॅव्हिंग अ मॅग्निट्यूड अँड विच ऑक्युपाईज अ स्पेस. म्हणजे अशी गोष्ट जी जागा व्यापते आणि जिला वस्तुमान असते, त्याला म्हणतात मॅटर.
That study of matter is included in chemistry. Then this matter is again classified into the elements, compounds, mixtures, etc. And that also study in chemistry. So it is just being the study of substances and how they interact with each others. ते एकमेकांशी कसे इंटरॅक्ट होतात सबस्टन्सेस. कॉम्पोजिशन म्हणजे काय, त्यांचं स्ट्रक्चर कसं असणार आहे, त्यांच्या प्रॉपर्टीज काय असणार आहे, याचा जो स्टडी असेल आणि ते इंटरॅक्ट कसे होतात एकमेकांशी याचा जो स्टडी असणार आहे तो कशात असणार आहे, केमिस्ट्रीमध्ये. सो इट इज अ प्रॅक्टिकल बेस्ड ब्रँच अँड इम्पॉर्टंट ब्रँच ऑफ सायन्स, केमिस्ट्री. नेक्स्ट इज फिजिक्स. फिजिक्स याला म्हणतात भौतिकशास्त्र किंवा पदार्थ विज्ञान. सो हिअर द डेफिनेशन ऑफ फिजिक्स. Physics is the study of natural phenomena from the smallest subatomic particles to entire galaxies. फिजिक्समध्ये जेवढेही नॅचरल फिनॉमिनन असतील त्यांचा स्टडी असणार आहे, बरोबर. मग याच्यामध्ये कोणते येणार आहेत, ॲसिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी, इलेक्ट्रोमॅग्नेटिक फोर्स, देन व्हेलॉसिटी, इलेक्ट्रिक इंटेन्सिटी, मॅग्नेटिक फील्ड, लाईक दिस, राईट. सो ऑल दिस टॉपिक्स आर कवर इन फिजिक्स. फॉर एक्झाम्पल सांगायचं झालं तर आपण दोन चुंबक घेतले, मॅग्नेट्स, ते आपल्याला डोळ्यांना दिसतात, बरोबर. ते एकमेकांना अट्रॅक्ट होता, हेही दिसतंय. बट ते अट्रॅक्शन हे आपल्याला कशामुळे दिसतंय, फिजिक्समुळे. सो दॅट अट्रॅक्शन इज ड्यू टू पॉसिबल ड्यू टू द फिजिक्स, बरोबर. आपण एखादी गोष्टी म्हणजे सपोज एखादा दगड आपण आकाशात फेकला तर तो खाली येतो. तो खाली येतो याला कारण असतं ड्यू टू द ग्रॅव्हिटी अँड दॅट इज पॉसिबल ड्यू टू द फिजिक्स. ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला जाणून घेता येतात किंवा समजता येते कोणत्या गोष्टीमुळे, फिजिक्समुळे. सो दॅट इज अ व्हेरी इम्पॉर्टंट पार्ट इन द सायन्स इन आवर लाईफ, फिजिक्स. नेक्स्ट इज बायोलॉजी. याला म्हणतात जीवशास्त्र. याच्या नावामध्येच त्याचा अर्थ आहे. अँड दिस इज अ व्हेरी इंटरेस्टिंग ब्रँच ऑफ सायन्स. इट इज डील्स विथ द स्टडी ऑफ लिव्हिंग थिंग्स. जेवढ्या लिव्हिंग थिंग्स असणार आहे त्यांचा स्टडी कोणामध्ये केला जातो, बायोलॉजीमध्ये. ज्यांच्यामध्ये जीव आहे, सजीव, या सर्वांचा अभ्यास हा बायोलॉजीमध्ये करतात. मग आता याच्यामध्ये टॉपिक्स कसे इन्व्हॉल्व होतात. फॉर एक्झाम्पल इट इन्क्लुडेस द डायव्हर्सिटी ऑफ लिव्हिंग थिंग्स इन्क्लुडिंग ॲनिमल्स, प्लांट्स, फंजाय अँड मायक्रो ऑर्गॅनिझम्स. मग आता याच्यामध्येही दोन भाग पडतात बायोलॉजीमध्ये. एक आहे बॉटनी, दुसरा आहे झुलॉजी. बॉटनी मीन्स इट इज अ स्टडी ऑफ प्लांट्स, ज्याच्यामध्ये वनस्पतींचा अभ्यास केला जातो, त्याला म्हणतात वनस्पतीशास्त्र. आणि झूलॉजी, प्राणीशास्त्र, इट डील्स विथ द स्टडी ऑफ ॲनिमल्स, ज्याच्यामध्ये प्राण्यांचा अभ्यास केला जातो, त्याला म्हणतात प्राणीशास्त्र. सो बायोलॉजी इज डिवायडेड इन टू द बॉटनी अँड झूलॉजी. नेक्स्ट इज मॅथमॅटिकल सायन्स. सो इट इज द मॅथमॅटिकल स्टडी ऑफ द मॅथमॅटिक्स डिस्क्राईब विथ इन द सायन्सेस. जेवढेही मॅथमॅटिक्स इन्क्लूड होणारे सायन्समध्ये हे कोणामध्ये येत आहे, mathematical science. So mathematics is again a very interesting subject which includes numbers, calculations, reasonings, etc. Right? And which is the most important part in all the branches of science. So without mathematics there is nothing in science. So it is a very important branch of science. आता इथे तुम्हाला सायन्स आणि त्याचे जे ब्रांचेस आपण बघितले, शाखा, त्याच्याविषयी थोडक्यात माहिती मिळाली असेल. आता पुढचा टॉपिक आपला असणार आहे की तुम्हाला 11वीला कोणते सब्जेक्ट्स निवडायचे आहेत, बरोबर. आता याच्यामध्ये तुम्हाला पहिला सब्जेक्ट असणार आहे मराठी लँग्वेज असणार आहे, किंवा तुम्ही त्याला ऑर घेऊ शकतात IT, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी. त्याच्यानंतर आहे उर्दू. तिघांपैकी एक तुम्ही लँग्वेज चूज करू शकतात, मराठी और IT और उर्दू. सेकंड इज इंग्लिश, इट इज अ कंपल्सरी सब्जेक्ट. देन केमिस्ट्री, अगेन अ कंपल्सरी. Physics also compulsory subject. Next one is biology. Biology or geography. तुम्ही बायोलॉजीला और geography घेऊ शकता. Next one is mathematics and statistics. यालाही और geography. आता इथे तुम्हाला मॅथ्स किंवा बायो या दोघांपैकी एकाच सब्जेक्टसाठी geography घेता येणार, बरोबर. एकतर तुम्ही बायोला और geography घेऊ शकतात किंवा मॅथ्सला और geography घेऊ शकतात. त्याच्यानंतर नेक्स्ट सब्जेक्ट आहे इन्व्हायरमेंटल सायन्स अँड फिजिकल एज्युकेशन. सो दीज टू सब्जेक्ट्स आर ग्रेड 16 subjects
So the main subjects are here: Marathi, IT or Urdu, English, chemistry, physics, biology or geography, maths or geography. So total main subject are 6. So your total marks distribution is out of 600. आता हे मार्क्स डिस्ट्रीब्युशन कसं असणार आहे? याच्यामध्ये तुम्हाला ह्या टेबलमध्ये दिसतंय की मी डिवायडेशन केलं आहे. सब्जेक्ट आहे, नेक्स्ट कॉलममध्ये थेरी आहे, त्याच्यानंतर प्रॅक्टिकल आहे आणि टोटल मार्क्स आहे. बरोबर. याच्यामध्ये दोन पॅटर्न येतात, एक 80 आणि 20चा येतो, दुसरा येतो 70 अँड 30. मग आता 80 आणि 20मध्ये कोणकोणते सब्जेक्ट्स येतात बघा. मराठी आहे, IT आहे, उर्दू आहे, त्याच्यानंतर इंग्लिश आहे, मॅथ्स आहे, जॉग्राफी. यांच्यामध्ये तुम्हाला मार्क्स डिस्ट्रीब्युशन कसं आहे? थेरीसाठी असणार आहे तुम्हाला 80 मार्क्स, प्रॅक्टिकलसाठी असणार आहे तुम्हाला 20 मार्क्स. त्याच्यानंतर इथे टोटल मार्क्स होत आहे 100. नेक्स्ट 70-30 पॅटर्नसाठी सब्जेक्ट असणार आहे केमिस्ट्री, फिजिक्स आणि बायोलॉजी. यांच्यासाठी थेरी असणार आहे 70 मार्क्ससाठी, प्रॅक्टिकल असणार आहे 30 मार्क्ससाठी. टोटल मार्क्स किती झाले? 100. सो दोनच पॅटर्न लक्षात ठेवायचे, 80-20. याच्यासाठी सब्जेक्ट आहेत 4: मराठी, IT, उर्दू, इंग्लिश, मॅथ्स अँड जिओग्राफी. 70-30 पॅटर्न केमिस्ट्री, फिजिक्स अँड biology. So this is your marks evaluation. Next is 12वी विज्ञान, सायन्स नंतर काय? बरोबर. सो विच आर द बेस्ट करिअर ऑप्शन्स टू डू आफ्टर द 12th सायन्स. मग आता याच्यामध्ये दोन ग्रुप पडतात. एक ज्यांनी फिजिक्स, केमिस्ट्री आणि मॅथ असा ग्रुप घेतला आहे आणि दुसरा ज्यांनी फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायो असा ग्रुप घेतला आहे. बरोबर. आपण एक स्टेप बाय स्टेप या दोन्ही ग्रुपसाठी करिअर ऑपॉर्च्युनिटीज बघूया. याच्यामध्ये आता तुम्हाला 12वी विज्ञान PCM म्हणजे फिजिक्स, केमिस्ट्री आणि मॅथ्स या ग्रुप नंतर कोणकोणते तुम्ही अभ्यासक्रम निवडू शकतात हे आपण प्रथमतः बघू. याच्यामध्ये आता तुम्हाला इथे दिसत असेल की तुम्ही PCM ग्रुप, फिजिक्स आणि केमिस्ट्री हे कंपल्सरी सब्जेक्ट असतात. दिस ग्रुप इज डिपेंड्स ओनली ऑन मॅथ्स. ज्यांचं मॅथ असणार आहे त्यांच्यासाठी कोणकोणते करिअर चॉईसेस बघा. तर ते विद्यार्थी BE करू शकतात, मीन्स बॅचलर इन इंजिनिअरिंग, अभियांत्रिकी, BTech, बॅचलर इन टेक्नॉलॉजी, तंत्रज्ञानमध्ये. त्याच्यानंतर डिप्लोमा इन इंजिनिअरिंग करू शकता तुम्ही, BSc म्हणजे सायन्समध्ये ग्रॅज्युएशन करू शकतात, BCA करू शकतात, बॅचलर इन कम्प्युटर ॲप्लिकेशन. त्याच्यानंतर आर्किटेक्चर करू शकतात तुम्ही, B.Pharmacy करू शकतात, औषध निर्माणशास्त्र, BBA करू शकतात, बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन. त्याच्यानंतर तुम्ही BSc करू शकता स्टॅटिस्टिक्समध्ये, सांख्यिकीमध्ये. नेक्स्ट इज BID. BID means Bachelor of Interior Design. Again PharmD. Then BMS. BMS means Bachelor of Management Studies. BBS. It is a Bachelor of Business Studies. Then BIBF. Bachelor of International Business and Finance. याच्यामध्ये आंतरराष्ट्रीय व्यवसाय आणि वित्त विभाग याच्यामध्ये तुम्ही कोर्स करू शकतात, म्हणजे ती डिग्री आहे. त्याच्यानंतर एकात्मिक B.Ed अभ्यासक्रम, B.Ed करू शकतात तुम्ही. त्याच्यानंतर BPEd, बॅचलर इन फिजिकल एज्युकेशन, शारीरिक शिक्षण जे असतं त्याच्यामध्ये टीचिंग फील्डमध्ये तुम्ही जाऊ शकतात, गेम टीचर वगैरे. त्याच्यासाठी तुम्हाला BPEd करता येणार आहे, PCM ग्रुप ज्यांचा असेल त्यांना. हेच इकडचे जे आहेत हे PCB ग्रुपलाही अलाउड आहेत. आणि इंटिग्रेटेड लॉ कोर्सेस, राईट. नेक्स्ट इज BHM, बॅचलर ऑफ हॉटेल मॅनेजमेंट. BV, व्होकेशनल बॅचलर. देन नेक्स्ट कोर्स इज BJMC, बॅचलर ऑफ जर्नलिझम अँड मास कम्युनिकेशन, पत्रकारिता करू शकता तुम्ही. त्याच्यानंतर BSW, बॅचलर ऑफ सोशल वर्क, सामाजिक कार्यासाठीची जी डिग्री आहे ती. त्याच्यानंतर CA, चार्टर्ड अकाउंटंट. CS, देन इट इज युअर कंपनी सचिव, चार्टर्ड सेक्रेटरी. CMA, इट इज प्रमाणित व्यवस्थापन लेखापाल. आणि तुम्ही DED करू शकतात. हे जे चॉईसेस होते हे PCM ग्रुपसाठी ज्यांचा फिजिक्स, केमिस्ट्री आणि मॅथ्स आहे. नेक्स्ट जो असणार आहे तो PCB ग्रुप, बरोबर, फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायो. हा ग्रुप ज्यांनी ठेवला आहे त्यांच्यासाठी कोणकोणते चॉईसेस आहेत बघा. तुम्ही MBBS करू शकतात, दॅट इज युअर बॅचलर ऑफ मेडिसिन अँड बॅचलर ऑफ सर्जरी. त्याच्यानंतर BDS करू शकतात, बॅचलर इन डेंटल सर्जरी, दातांचा जो डॉक्टर असतो तो अभ्यासक्रम.
Then B Pharmacy, BAMS. This is your Bachelor in Ayurveda and Medicine Surgery, right? आयुर्वेदिक चिकित्सा व शस्त्रक्रिया पदवी. त्याच्यानंतर तुम्ही BHMS करू शकतात, बॅचलर इन होमिओपॅथी. BPT करू शकतात, बॅचलर ऑफ फिजिओथेरपी. त्याच्यानंतर तुम्हाला पॅरामेडिकल कोर्सेस आहेत, डिप्लोमा कोर्सेस ते करू शकतात तुम्ही. BUMS, दॅट इज युअर बॅचलर इन युनानी मेडिसिन. BASLP, बॅचलर ऑफ ऑडिओलॉजी अँड स्पीच लँग्वेज पॅथॉलॉजी. उच्चारासंबंधीचे जे आपण बघतो जे डॉक्टर असतात त्यांचा जो अभ्यासक्रम आहे तो BASLP. देन BOT, बॅचलर ऑफ ऑक्युपेशनल थेरपी. B ऑप्टिमेट्री मीन्स बॅचलर ऑफ ऑप्टिमेट्री. BRSC, देन BPO, दॅट इज युअर प्रोस्थेटिक्स अँड आर्थेटिक्समध्ये बॅचलर करू शकतात. बॅचलरचा अर्थ होतो डिग्री. त्याच्यानंतर तुम्ही BEd करू शकतात, DEd करू शकतात. आणि जर एवढंही सगळं झालं तर ज्यांचा प्लेन ग्रुप आहे त्यांनी एक काही कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स असतात तेही तुम्ही देऊ शकतात. याच्यामध्ये तुम्हाला MPSC असतील, UPSC असतील, त्याच्यानंतर IES, इट इज इंजिनिअरिंग सर्व्हिस एक्झाम. सो अशा पद्धतीने आपण आपला एक ओव्हरलुक घेतला आहे की तुम्ही PCM आणि PCB ग्रुप जर ठेवला तर त्याच्यात तुम्हाला कोणकोणते अभ्यासक्रम निवडता येतील. तर अशा पद्धतीने आपण आज सायन्स फॅकल्टीविषयी माहिती जाणून घेतली. त्याच्यामध्ये तुम्ही सायन्स म्हणजे काय, व्हॉट आर द ब्रँचेस ऑफ सायन्स, तुमचे सब्जेक्ट्स कोणते असणारे, ऑप्शनल सब्जेक्ट कोणते असणारे, कंपल्सरी कोणते असणारे, त्याच्यामध्ये तुमच्या सब्जेक्टचं मार्क्स इव्हॅल्युएशन कसं असणार आहे आणि तुम्हाला 12वी नंतर चॉईसेस कसे असणार आहे अभ्यासक्रमाचे ते आपण आज बघितले. तर तुम्ही अशा पद्धतीने तुमचा अभ्यास सुरू करू शकतात. बेस्ट ऑफ लक.